नमस्कार. कराडच्या प्रभाग 3 मध्ये सध्या मी उभा आहे. येथील काही स्थानिक नागरिक आहेत. कराडच्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि चुरशीचा प्रचार सध्या सुरू आहे. काही नागरिक आपल्यासोबत आहेत. आपण प्रभाग 3 मधल्या नागरिकांशी संवाद साधतोय. तुम्हाला काय वाटतं, प्रभाग 3 मध्ये कोण नगरसेवक असावं? रजया दाऊद आंबेकरी आणि आप्पा परवीन आप्पा. ते का तुम्हाला असं का वाटतं की हे हे नगरसेवक दोघांचं असावे? काम अति उत्कृष्ट आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. बरं. इथले सुविधा भरपूर राहिलेल्या आहेत. ते 2 नगरसेवक आल्यानंतर हे पुरे करतील सुविधा, एवढी मला खात्री आहे. बरं. अजून काही नागरिक आहेत आपल्यासोबत. आपलं नाव सांगा. माझं नाव आहे मुसा मुजावर. मुसा मुजावर साहेब आपल्या बरोबर आहेत. काय आपल्याला काय वाटतं की प्रभाग 3 मध्ये कोण नगरसेवक असावं? कराडचं नगराध्यक्ष कोण असावं? कराडचे तर नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव असावेत आणि प्रभाग 3चे उमेदवार आहेत आमचे रजया दाऊद आंबेकरी आणि परवीणप्पा पवार. हे 2 उमेदवार आहेत आमचे. त्यांचं चिन्ह आहे छत्री. आणि राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह आहे नारळ. हे तिन्ही उमेदवार आमच्या इथं फुल लीडनं चालणार आहेत आणि त्यांचं काम चांगलं आहे. आणि मुजावर कॉलनी आणि दौलत कॉलनी आणि ह्या रेव्हेन्यू कॉलनी ह्या 3-4 कॉलन्यामध्ये भरपूर कामे बाकी आहेत. ते कामे मार्गी लावतील अशी आम्हाला सर्वांची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही यांच्या पाठीशी उभे आहे आणि यांना आम्ही भरघोस मताने विजय करणार ही आमची फुल ताकद आम्ही लावलेली आहे. सर दादा तुम्ही पुढे या. कराडचे नगराध्यक्ष कोण असावं तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, माझं नाव इस्माईल मुल्ला आहे. राजेंद्रसिंह यादव असावेत कराडचे नगराध्यक्ष. कारण का सांगतो मी, कारण गेले एका वर्षात यादव मेहरबांनी 350 कोटी रुपये आपल्या कराडसाठी निधी आणला आणि येणाऱ्या काळात हा इलेक्शन संपल्यानंतर 200 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार आहेत. आपल्या कराड ग्रामीण पूर्ण 200 कोटीत टोटल कॉन्क्रीटीकरण होणार आहे. त्यासाठी आम्ही राजेंद्रसिंह यादव बाबासोबत आहोत, सर्व नागरिक, आणि त्यांना भरघोस मताने आम्ही निवडून देऊ. जय हिंद. कराडला लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहेत. वार्ड 3 मधील काही आणखी नागरिक आपल्यासोबत आहेत. दादासाहेब माने इथले नागरिक आपल्यासोबत आहेत. वार्ड 3 मध्ये कोण नगरसेवक असावं तुम्हाला असं वाटतं? रजया दाऊद आंबेकरी नगरसेवक असावे. कशामुळे वाटतं तुम्हाला हे? कार्य चांगलं आहे त्यांचं, न सांगता का कार्य करणारी माणसं आहेत तशी ती, प्रवीण पवार वगैरे. आणि कराड नगरपालिकेसाठी जी निवडणूक होते त्यामध्ये राजेंद्रसिंह यादवांची नगराध्यक्ष पदासाठी ते उमेदवार आहेत. तुम्हाला काय वाटतं की त्यांना कसा प्रतिसाद मिळेल कराडमधून? चांगल्यापैकी प्रतिसाद मिळणार त्यांना नगराध्यक्ष पदासाठी. माझं मत आहे वार्ड क्रमांक 3 नगरपालिकापासून जो निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये रजिया दाऊद आंबेकरी, प्रवीण प्रल्हाद पवार आप्पा यांनी भरघोस मताने निवडून यावी व जे कामे अपुरे आहेत, जसं पाणी म्हणा, पाणीचा प्रॉब्लेम म्हणा किंवा रस्त्याचा प्रॉब्लेम म्हणा, ह्या सगळ्या प्रॉब्लेम सोडवले जातील. जय हिंद, जय भारत. प्रभाग 3 मधील सचिन कांबळे हे मतदार आहेत, हे आपल्यासोबत आहेत. तुम्हाला काय वाटतं की इथं प्रभाग 3 मध्ये कोण नगरसेवक असावं? प्रवीणप्पा आणि रजिया दाऊद आंबेकरी हे असावे. कारण काय? त्यांनी विकास करू शकतात आमच्या 3 नंबर प्रभागमध्ये. बरोबर आहे. एकूणच प्रभाग 3 मधल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी रजिया दाऊद आंबेकरी आणि प्रवीण प्रल्हाद पवार आप्पा हे जर नगरसेवक झाले तर या वार्डाचा कराड नगरपालिकेच्या विकासाला मोठा हातभार लागू शकतो. एकूणच आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधत होतो. कराड शहरासाठी 2 डिसेंबरला नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. सर्वांनी अवश्य मतदान करावं. प्रवीण कांबळे, ओम TV न्यूज, कराड.